राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 8 मे या दिवशीचं चिंतन. ज्याचं मन शुद्ध झालं तो देहातीत होतो आणि देहातीत होणं हीच असंगता आहे. शुद्ध करा मन व्हारे देहातीत, ओळखा वस्तू ते तुका म्हणे. नित्यपाठाच्या 12 अभंगात तुकाराम महाराजांनी शुद्धता मनाची आणि देहातीत अवस्था यांचा संबंध दाखवला आहे. या 2 गोष्टी झाल्या की मग वस्तू म्हणजे आत्मा ओळखता येतो, अन्यथा नाही. असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. गीतेच्या 15व्या अध्यायात भगवंतांनी संसाररूपी वृक्षाचा नाश करण्यासाठी असंगता हेच शस्त्र सांगितलंय. असंगता कशाची? तर अर्थातच देहाची. प्रपंच संसार संगती ही सगळी देहामुळं आलेली भूतावळ आहे. पण देहाचा संग तर सोडता येत नाही, कारण प्रारब्धामुळे प्राप्त झालेले भोग भोगण्यासाठी त्याची जरुरी आहे. परंतु देहाचे भोग भोगत असताना मनानेही ते भोगायला पाहिजेत असं नाही. दोन्ही भिन्न पातळीवर असू शकतात किंवा ठेवता आले पाहिजेत. हीच देहातीत अवस्था. मी म्हणजे देह नव्हे ही जाणीव दृढ व्हायला खूप काळ साधन करावं लागेल. परंतु देह माझा आहे, मी देहाचा नाही. देहाची प्रत्येक मागणी मी पूर्ण केलीच पाहिजे असं बंधन माझ्यावर नाही, हे समजू शकतं त्यालाच संयम म्हणतात. या एका देवासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. समर्थ रामदास असं म्हणतात. यातले जीवलग म्हणजे श्वासोच्छ्वास आणि देह आहेत. ते जीवाच्या लगत आहेत म्हणून त्यांना जीवलग म्हटलंय. त्यांच्याशी असलेला संग सुटला पाहिजे. देहाचं आणि मनाचं इतकं घट्ट नातं जोडलेलं आहे की एकाचा परिणाम दुसऱ्यावर होतो आणि अशुद्धता येते. देहाच्या जडत्वाचा गुण मनाला लागला की ते जड होतं आणि मग शुद्धता येणं अवघड पडतं. आचार विचार ही जोडगोळी आहे. दोन्हीही एकमेकांवर प्रभाव पाडू शकतात. म्हणून विचारानं मन शुद्ध झालं की देह शुद्ध करावासा वाटतो आणि देहातली जडता गेली की जड वस्तूचा लोभ कमी व्हायला लागतो. तो झाला की शुद्ध सत्वगुणाचा प्रभाव वाढून देहातीतता येऊ शकते. ती अवस्था झाली की कुणाचा संग असण्याचं कारणच राहत नाही, कारण देहातीतता आल्यावर देहधारी माणसाचा आणि त्यांच्या विचारांचाही संग घडू शकत नाही, व्यावहारिकदृष्ट्या अगदी जवळ असून सुद्धा. या सर्वासाठी साधना आणि गुरुकृपा यांची आवश्यकता आहे, हे मात्र निर्विवाद. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.